आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आजारपणालाही नमवले, प्रशासकीय अनास्थेलाही हरवले। प्रीतम म्हात्रेंच्या पुढाकाराने सेंट जोसेफ शाळेचा रस्ता झाला सुस्थितीत। डेंग्यू सदृश तापाने फणफणत असतानाही जनसेवेचा ध्यास। प्रीतम म्हात्रे यांनी स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती केल्याने पालकांनी मानले आभार। शांत बसेल तो दादा कसला, ही उक्ती भाजप नेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवली आहे। एकीकडे गेल्या 5-6 दिवसांपासून डेंग्यू सदृश आजाराने त्रस्त असताना आणि डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला असतानाही दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे खालापूर तालुक्यातील सेंट जोसेफ शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुर्दशा त्यांना पाहावली नाही। अखेर त्यांनी स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम हाती घेतल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे। खालापूर तालुक्यातील लोधिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट जोसेफ शाळा आहे। या शाळेकडे जाणारा रस्ता पुढे वयाळगाव आणि आदिवासी वाडीपर्यंत जातो। मात्र गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्याच्या मालकीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात वाद सुरू आहे। आमदार महेश बालदी यांनी या रस्त्यासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर करूनही केवळ प्रशासकीय वादामुळे तो पडून आहे। त्यातच एमजेपीने पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम केल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती। या चिखल आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून प्रवास करणे विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिव्य बनले होते। बस आणि रिक्षांमधून जाणारे विद्यार्थी गाडीत डुलत जात तर पायी चालणाऱ्यांना चिखल तुडवत खड्ड्यांमधून वाट काढावी लागत होती। या जीवघेण्या समस्येकडे ना शाळा प्रशासन लक्ष देत होते ना सरकारी यंत्रणा। ही गंभीर परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे हाल पाहून स्वतः आजारी असतानाही प्रीतम म्हात्रे यांनी स्वतःला थांबवू शकले नाही। कोणतेही काम करण्यासाठी केवळ प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते, मग ते काम यशस्वी होते, असे ते नेहमी म्हणतात। हेच वाक्य त्यांनी प्रत्यक्षात उतरवत तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले। त्यांच्या या कृतीमुळे विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले असून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे। एका नेत्याने ठरवल्यास प्रशासकीय दिरंगाईवर मात करून लोकांची सेवा कशी करता येते याचे उत्तम उदाहरण प्रीतम म्हात्रे यांनी घालून दिले आहे। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।